आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत। रायगडमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्यावर रात्री 11च्या सुमारास हल्ला करण्यात आलेला आहे। त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। भरत गोगावले यांच्यावर टीका केल्याने नवगणे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळते। इंदापूरला जात असताना हा हल्ला झाला आणि यानंतर या ठिकाणाहून अज्ञात व्यक्तींनी पळ काढल्याची माहिती मिळते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांवर हल्ला झाल्याची माहिती मिळते, काय नेमकी माहिती? नक्कीच अजिंक्य, काल या ठिकाणी इंडिया आघाडीची सभा पार पडली महाडमध्ये आणि या सभेमध्ये स्थानिक आमदार असतील, भरत गोगावले असतील किंवा त्यांचे पुत्र असतील विकास गोगावले यांच्यावर जोरदार या ठिकाणी टीका करण्यात आली होती। मात्र या टीकेनंतर रात्रीची सभा आटपल्यानंतर जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत अनिल नवगणे हे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते। मात्र अज्ञात ज्या व्यक्ती आहेत त्यांनी मुंबई गोवा हायवेवर कुठेतरी दडा मारून आपलं स्थान त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर कुठेतरी 10:30च्या दरम्यान जिल्हा प्रमुख आणि नवगणे असतील यांच्या गाडीवर हल्ला केला आणि त्यानंतर या ठिकाणी जोरदार राडा देखील झाला। मात्र हल्ला करणाऱ्या व्यक्तींनी या ठिकाणी तात्काळ लगेच पळ काढला आणि या पळ काढल्यानंतर पोलिसांमध्ये देखील नवगणे यांनी ही तक्रार केली आणि या तक्रारीनंतर आता त्यांचा शोध सुरू आहे आणि या शोध प्रक्रियेनंतर आता शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार आता या ठिकाणी भानगडी सुरू झालेल्या आहेत आणि मात्र पोलीस आता यांचा शोध घेण्याच्या तयारीत आहेत। अजिंक्य, ठीक आहे गणेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।